गोष्ट खरी लय भारी। झेंडा आणि मोर्या नंतर अवधूत गुप्तेचा तिसरा पण पहिला रोमॅन्टिक सिनेमा येतोय 14 फेब्रुवारीला। या सिनेमाचं म्युझिक लॉन्च काही दिवसांपूर्वी पुण्यात नुसतं झालंच नव्हे तर रंगलं, तेही पुण्याच्या शान असलेल्या शनिवार वाड्याच्या प्रांगणात। यावेळी गुप्तेंनी आपले 2 तगडे परफॉर्मन्स देऊन नेहमीप्रमाणे फुटेज खाल्लं। आजवर मराठीमध्ये कधीच झालं नसेल अशा प्रकारे म्युझिक लॉन्च होतं एका चित्रपटाच्या ध्वनिफितीचं। म्हणजे थोडंसं इमोशनल व्हायला लागतं, थोडंसं नॉस्टॅल्जिक व्हायला होतं। म्हणूनच मी मधुबालांनी सुरुवात केली की तिथनं सुरुवात झालो। आज काही महाराष्ट्र नावा भटीला रिलीज करतो आणि तुमचं प्रेम प्रत्येक रिलीज नंतर थोडंसं वाढतच जात आहे। ही काय ईश्वराची माझ्यावर कृपा आहे खरंच मला कळत नाही। मधुबालांनी सुरुवात करायची कारण हेच की करिअरची सुरुवात इथपासून झाली। गुप्ते एवढं बोललात तर तुमची मधुबाला लोकांना खुपली होती हेही सांगून टाकायचं ना राव। असो, टॉपिक चेंज। तर हे म्युझिक लॉन्च झालं राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक सुरेश वाडकरांच्या हस्ते। त्यावेळी वाडकरांनी भारी कौतुक केलं गुप्तेंचं। खूप आनंद होतोय। एक गायक आता दिग्दर्शक झालाय, प्रोड्युसर झालाय आणि आता ही त्याची हॅट्रिक आहे। सचिन तेंडुलकर सारखं त्यांनी सगळ्या दुनियेत आपल्या जसं त्यांनी सेंचुरीजच्या डोंगर गाठलाय तसा सिनेमांचा डोंगर गुप्ते साहेब गाठू देत। सर, अवधूतने शतक नक्की करावं, पण त्यासाठी स्वतःचा पैसा टाकून सिनेमा बनवायची वेळ त्याच्यावर येऊ नये, नाही का? सुरेशजी नंतर ही स्तुती सुमनं उधळायची वेळ होती ती भटिंद्या ढाबा टाकणाऱ्या अभिजित खांडकेकरची। तो पुत्तर बोल, कैसे किया ये सब तूने? माझी संपत आली तेव्हा मी 57 किलो होतो आणि आज मी 75 किलो आहे। एवढं वजन वाढवलं। वजन वाढवलं? वा, लेकिन अभिनयाचं काय बाबा? असो, ते तर आम्ही 14 फेब्रुवारीला पडद्यावर पाहूच। तोपर्यंत लय भारी टीम कडून ऑल द बेस्ट। गोष्ट खरी लय भारी।